आज मध्यरात्री महाराष्ट्राला चक्रीवादळाचा तडाखा बसणार. संपूर्ण महाराष्ट्राला आत्तापर्यंतचा सगळ्यात डेंजर इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रातील नागरिकांना सावधान. आज रात्री सावध रहा, कारण संपूर्ण महाराष्ट्राला व्यापेल इतका मोठा 1000 किलोमीटर लांबीचा ढग दक्षिणेकडून महाराष्ट्रात घुसलाय. या ढगाच्या पोटात एक चक्रीवादळ आहे. त्या चक्रीवादळाचा वेग ताशी 120 किलोमीटर आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यांना आज रात्री धोक्याचा इशारा देण्यात आला. या बातमीला खोटं समजू नका, हलक्यात घेऊ नका, कारण की 5 मिनिटापूर्वीच महाराष्ट्राच्या हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्राचा सॅटेलाईटद्वारे फोटो काढला आणि त्या फोटोमध्ये हा 1000 किलोमीटर लांबीचा ढग महाराष्ट्रात घुसल्याची वॉर्निंग देण्यात आली आहे. कालपर्यंत फक्त चर्चा होती, पण अखेर ते आता खरं ठरतंय, कारण की काल दुपारी सांगली, सातारा या ठिकाणी वीज पडून काही दुर्दैवी घटना घडल्या, तर काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पण आज रात्रीची परिस्थिती जी घडणार आहे ती सगळ्यात भयानक घडणार आहे, कारण की हा ढग आता महाराष्ट्रात घुसलाय आणि ज्याच्या पाठीमागून एक चक्रीवादळ येतंय. कालपर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पाऊस जोरात होणार इतकीच बातमी येत होती, पण काल रात्रीपासून जेव्हा ते दुपारी प्रकरण झालं सोलापूरमध्ये, जिथे विजेमुळे एक मोठा अनर्थ झाला, आणि त्यानंतर आता हवामान विभागाचे मेसेजेस देखील तुमच्या मोबाईलवर यायला सुरुवात झाली असेल, त्यामुळे या बातमीला हलक्यात घेऊ नका. आज रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत धोक्याचा इशारा देण्यात आला, ज्याची सुरुवात पुढील 3 तासात होणार आहे, कारण दक्षिणेकडून 1000 किलोमीटर लांबीचा एक अवाढव्य ढग आणि काळजाचा थरकाप उडवणारं वादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. सावधान, आजची ही बातमी साधीसुधी समजू नका, कारण खुद्द हवामान खात्याने 5 मिनिटापूर्वी महाराष्ट्राचा जो सॅटेलाईट फोटो काढलाय त्यामध्ये तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा अक्राळ विक्राळ ढग राज्याच्या आत शिरलाय. या ढगाच्या पोटात एक भयानक चक्रीवादळ दडलंय. हो, तुम्हाला कदाचित हे खोटं वाटेल. गेल्या 8 दिवसांपासून हवामान खातं ओरडून ओरडून सांगत होतं, आणि शेवटी तो काळ आलाय. ती तारीख आजचीच आहे, ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा मोठा धोका आहे आणि उरलेल्या 16 जिल्ह्यांतर गारांचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. नीट बघा, ही माहिती थेट सॅटेलाईट फोटोवरून आलीये, जो अंतराळातून टिपला जातो. असा फोटो ज्यात पूर्ण महाराष्ट्र दिसतो, आणि त्यात शिरताना दिसतोय तो 1000 किलोमीटरचा ढग, ज्याच्या पोटात लपलंय महाभयानक चक्रीवादळ. ताशी 120 किलोमीटरच्या वेगाने हे संकट आता महाराष्ट्रात घुसलंय. काल सोलापुरात झालं तेच आता अख्ख्या महाराष्ट्रात होणार अशी बातमी समोर आलीये. आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात काळजाचा ठोका चुकवणारा ठरणार आहे. हवामान विभागाने स्पष्ट केलंय की हा जो 1000 किलोमीटरचा ढग मॅपमध्ये आणि सॅटेलाईट इमेजमध्ये दिसतोय, त्याने येताना समुद्रातलं सगळं बाष्प स्वतःमध्ये खेचून घेतलंय. त्यामुळे तो आता महाराष्ट्रावर तिप्पट शक्तीने आदळणार आहे, आणि त्यासाठी फक्त 3 तास उरलेत. नीट ऐका, नुसता पाऊस नाही तर जमिनीला भेगा पडतील अशा विजा आणि गारांचा मारा होईल. सोबत 120 किलोमीटरचा सुसाट वारा येईल. परिस्थिती इतकी बिकट होईल की सगळीकडे दाणादाण उडेल. हीच बातमी 15 वर्षांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्याने हलक्यात घेतली होती. हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. 15 वर्षांपूर्वी विदर्भ मराठवाड्यात असंच संकट आलं होतं. हवामान खात्याने तेव्हाही इशारा दिला होता. लोक शांत झोपले, पण सकाळी उठून पाहतात तर तिथे काहीच उरलं नव्हतं. तशीच वेळ आता या 20 जिल्ह्यांवर येणार आहे. पूर्ण महाराष्ट्रासाठी हा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा आहे, कारण हा एक महाराक्षस आहे, ज्याचं नाव सुपर एल निनो आहे. हा दर 15 वर्षांनी समुद्रात जन्म घेतो, जो मागच्या 15 वर्षांपूर्वी आला होता आणि आता पुन्हा महाराष्ट्रावर दुप्पट वेगाने चालून आलाय. प्रशांत महासागरात याच्या हालचालींमुळे भारतात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार हे तर नक्कीच आहे, पण त्याचा पहिला फटका अवकाळी आणि चक्रीवादळाच्या रूपाने महाराष्ट्रावर मोठं संकट घेऊन आलाय. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे सरकारने घाईघाईत एक तातडीची बैठक घेऊन राज्यातले कोणते जिल्हे धोक्यात आहेत त्याची यादी दिलीये. पहिल्या टप्प्यातले कोणते 20 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यातले 5 आणि तिसऱ्या टप्प्यातले 5 जिल्हे, अशा पद्धतीनं सरकारने जिल्ह्यांची विभागणी केली आहे. 3 तारखा समोर आल्यात. ज्या दिवशी हा मोठा तांडव होणार आहे त्या तारखासुद्धा जाहीर झाल्या आहेत. बघा, गेल्या 15-20 दिवसात महाराष्ट्रात 2दा अवकाळी पाऊस झाला, ज्याने लोकांची दैना उडवली. कुठे गारा पडल्या तर कुठे शेतकरी इतका रडला की त्याच्या डोळ्यातलं पाणी अजून आटलेलं नाहीये. पण तेवढ्यात वैज्ञानिकांनी या मोठ्या धोक्याची घंटा वाजवलीये, जे संकट पुढच्या 3-4 तासात महाराष्ट्रावर धडकणार आहे. म्हणूनच तातडीने 20 जिल्ह्यांची यादी दिलीये, जिथे पहिल्या टप्प्यात फटका बसेल.
पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा अशा 36 जिल्ह्यांत हा इशारा आहे. मग आता तुमचा जिल्हा नेमका कोणत्या टप्प्यात आहे? तुमच्या जिल्ह्यात फक्त गारा पडणार की विजांच्या कडकडाटासह चक्रीवादळ येणार? ही जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. बघा, आजचा दिवस इतिहासातला सर्वात भयानक आहे, कारण तो राक्षस आता जागा झालाय जो दर 15 वर्षांनी उठतो आणि देशात हाहाकार उडवतो. आता तीच वेळ पुन्हा आलीये. सावधान, या बातमीला चुकूनही हलक्यात घेऊ नका, नाहीतर तुमचं अतोनात नुकसान होऊ शकतं. चला तर, जिल्ह्यांची यादी नेमकी कशी आहे, कोणत्या तारखेला कुठे काय घडणार आणि आज कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त धोका आहे, ही सगळी माहिती पुढच्या 20 सेकंदात पाहूया. पण त्याआधी शास्त्रज्ञांनी काय सांगितलंय ते महत्वाचंय. हे 1000 किलोमीटरचे ढग जमिनीपासून 10 किलोमीटर उंचीवर आहेत. हे ढग इतके जड आहेत की जेव्हा हे फुटतील तेव्हा पाण्याचा थेंब नाही तर थेट बर्फाचे गोळे कोसळतील. दुपारीच सूर्य गायब होईल आणि भर दिवसा रात्रीसारखा अंधार दाटून येईल. रात्री तर लोकांना कुठे पळायला सुद्धा जागा उरणार नाही. मग काय आहेत त्या तारखा? पहिल्या टप्प्यातले आजचे 20 जिल्हे कोणते? उद्या आणि परवा काय होणार? संकट कसं येतंय आणि काय काळजी घ्यायची ते लगेच बघूया. सावधान, आता जो इशारा समोर येतोय तो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. हा साधा पाऊस नाही, तर निसर्गाने महाराष्ट्राच्या मोठ्या संकटाचं जणू वॉरंट काढलाय. पुढे सांगितला जाणारा तो दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात एका काळ्या दिवसासारखा नोंदवला जाणार आहे, कारण याच दिवसापासून सुरू होणारे निसर्गाचा असा तांडव जो तुम्ही तुमच्या स्वप्नातही पाहिला नसेल. हवामान खात्याने दिलेल्या तारखा म्हणजे केवळ आकडे नाहीत, तर ते साक्षात संकटाचे निरोप आहेत. महाराष्ट्राचे 4ही कोपरे या संकटाच्या जबड्यात अडकून असून निसर्ग आता कोणालाच सोडणार नाही अशा आविर्भावात चालून येतोय. या भीषण युद्धाचा पहिलं रणांगण ठरणारे दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याच्या आकाशात 19 एप्रिलच्या दुपारीच असा काही काळोख दाटून येईल की भर दुपारी तुम्हाला रात्रीचा भास होईल. गाड्यांचे दिवे लावूनही रस्ता दिसणार नाही, इतकी भयाण स्थिती असेल. पन्हाळ्याच्या डोंगर रांगांपासून ते कोल्हापूरच्या गल्लीबोळापर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार नाही, तर साक्षात आभाळ फाटणार आहे. ढगफुटीचा तो आवाज आणि विजांचा तो कडकडाट इतका भयानक असेल की काळजाचा ठोका चुकेल. पुणे आणि बारामतीच्या लोकांना वाटत असेल की ही फक्त गारपीट आहे, तर सावध व्हा. आकाशातून पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे जीवघेणे गोळे कोसळणार आहेत. विजांचा तांडव असा असेल की प्रत्येक कडकडाटासोबत जमीन थरथरेल, जणू काही भूकंपच झालाय. पण हे तर फक्त ट्रेलर आहे. खरा थरार तर उत्तर महाराष्ट्रात आणि खानदेशात पाहायला मिळणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबारच्या जनतेसाठी 21 ते 25 एप्रिल हे 5 दिवस म्हणजे मोठ्या संकटाशी दिलेली झुंजच असेल. ताशी 100 किलोमीटर वेगाने येणारा तो सैतानी वारा घरांचे पत्रे, गोठ्याची छप्र आणि वर्षानुवर्षे उभी असलेली जुनी झाडं एखाद्या कागदाच्या कपट्यासारखी हवेत भिरकावून देईल. द्राक्षाच्या बागा आणि कांद्याची पिकं ज्यांनी शेतकऱ्याचं घर चालवलं त्यावर निसर्ग असा काही घाला घालेल की एका रात्रीत होत्याचं नव्हतं होईल. नाशिक आणि इगतपुरीच्या परिसरात गारांचा असा मारा होईल की काही मिनिटात हिरवीगार जमीन पांढऱ्या शुभ्र चादरीने गुंडाळल्यासारखी दिसेल. आकाशातून पडणाऱ्या विजा साक्षात विनाशकारी झडप घालतील असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. शेवटी विदर्भाचा नंबर येईल आणि तिथे तर परिस्थिती सावरण्याच्या पलीकडे गेलेली असेल. नागपूर, वर्धा, अकोला आणि अमरावतीत 22 तारखेपासून जणू प्रलयाला सुरुवात होईल. आभाळ फाटल्यागत पाणी पडेल आणि माणसाला उभं राहणंही कठीण होईल. हे संकट केवळ पावसाचं नाही तर निसर्गाच्या रागाचं आहे. प्रत्येक टप्पा, प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक तारीख एका मोठ्या हाहाकाराची साक्ष देणार आहे. हा व्हिडिओ किंवा ही माहिती फक्त ऐकून सोडून देऊ नका, कारण जेव्हा तो ढग तुमच्या घरावरून गरजेल तेव्हा पळायलाही जागा उरणार नाही. निसर्गाचा हा कोप आता कोणालाही क्षमा करणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा तांडव आता सुरू होतोय. वेळीच सावध व्हा, कारण समोर साक्षात संकट उभं ठाकलंय. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही हवामान विभागाने दिलेला तांत्रिक इशारा आणि सॅटेलाइट फोटोंचा आढावा घेतला, पण एक गोष्ट इथे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा जो काही इशारा आपण पाहिला ही निसर्गाची एक शक्यता आहे. हवामानशास्त्रानुसार ढगांची दिशा आणि वाऱ्याचा वेग शेवटच्या क्षणी बदलू शकतो. त्यामुळे मनात भीती न ठेवता फक्त सतर्क राहणं हाच यामागचा उद्देश आहे. ही माहिती देण्यामागचं कारण हेच की अचानक येणाऱ्या संकटांपेक्षा जर आपण आधीच सावध असू तर होणारं नुकसान आपण टाळू शकतो.
तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागात सध्या आभाळ कसं आहे? वारा सुटलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर बांधवांना ही परिस्थिती समजेल तिथली. अनेकदा आपण पाहतो की निसर्ग आपल्याला वेळ देतो, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. जसं मी मागाशी विदर्भ मराठवाड्याचं उदाहरण दिलं, तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये हीच प्रार्थना. गेल्या वर्षी सुद्धा अशीच स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा तुमच्या भागात पावसाने किती नुकसान केलं होतं? किंवा तुमच्याकडे कधी अशी ढगफुटी झाली आहे का? तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचे अनुभव वाचून नवीन पिढीला आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना परिस्थितीचा अंदाज घेता येईल. आपली एक छोटीशी कमेंट कुणाचं तरी मोठं नुकसान वाचू शकते. आता पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे? सगळ्यात आधी आपल्या शेतमालाची सुरक्षित जागा साठवणूक करा. पशुधनाला सुरक्षित निवारात हलवा. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा उघड्यावर उभं राहू नका. तुमच्यापैकी किती जणांनी आधी पिकांची काढणी केली आहे का? किंवा तुमचं पीक सध्या कोणत्या स्थितीत आहे हे सुद्धा कळवा. आपण एक शेतकरी कुटुंब म्हणून इथे एकमेकांना मदत करणार आहोत. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला वाटत असेल ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी महत्त्वाची आहे, तर हा व्हिडिओ त्यांना आताच शेअर करा. शेवटी एकच सांगेन, संकट मोठं असलं तरी आपली एकी त्यापेक्षा मोठी आहे. ही केवळ एक शक्यता असली तरी आपण गाफील राहून चालणार नाही. निसर्ग कोपला तर तो कोणालाच सोडत नाही, पण सावधगिरी बाळगली तर आपण सुरक्षित राहू शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आणि गावातून पाहत आहात ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचणार आहेत आणि तुमच्या भागात परिस्थिती काय आहे यावर लक्ष ठेवून आहे. चला तर सुरक्षित राहा, काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.